आगीच्या भीतीनं रेल्वेतून उड्या टाकलेल्या 30 ते 40 प्रवाशांना समोरून येणाऱ्या रेल्वेनं चिरडलं। जळगावातील पाचोराजवळच्या परधाडे गावाजवळची दुर्घटना, 12 प्रवाशांचा मृत्यू। पुष्पक एक्सप्रेसनं अचानक ब्रेक लावल्यामुळे ठिणग्या उडाल्या। आग समजून उड्या टाकलेल्या लोकांना समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं उडवलं। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। मुख्यमंत्र्यांकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत। जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार। पुष्पक एक्सप्रेसची साखळी खेचल्यानंतर काही प्रवासी खाली उतरले, मात्र समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज नसल्यानं अनेक प्रवाशांना धडक। रेल्वेचे पीआरओ स्वप्नील निला यांची माहिती। जळगाव रेल्वे अपघातानंतर रेल्वे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर। पुष्पक एक्सप्रेसची साखळी खेचणाऱ्यासह आग लावल्याची अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचा शोध सुरू। जळगावातील अपघाताच्या ठिकाणी पोलीस पंचनामा। रेल्वे विभागाच्या वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून पाहणी, तर रुग्णालयात जखमींचाही जबाब नोंदवला। चहावाल्यानं सांगितलं, आग लागली आणि एक्सप्रेसमधले सर्व प्रवासी घाबरून पळायला लागले। त्यावेळी समोरून आलेल्या एक्सप्रेसनं 40 जणांना चिरडलं। प्रत्यक्षदर्शींची माहिती। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी। कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कराडला मुंबईच्या अथर रोड जेलमध्ये ठेवा, अंजली दमानी यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, मंत्री धनंजय मुंडे यांची मागणी। बीडचा पीक विमा घोटाळा 5000 कोटींच्या वर जाणार। कृषी मंत्र्यांनी चर्चेला यावं, माझी तयारी। आमदार सुरेश दसांचं माणिकराव कोकाटेंवर निशाणा। दावोस दौऱ्यानंतर फडणवीसांना पत्र देणार। कोणत्याही योजनेत 2 ते 5% गैरप्रकार होतच असतात। गैरप्रकार होतो म्हणून योजना बंद करावी, या विचारांचा मी नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांचे पैसे परत घेणार नाही, मंत्री आदिती तटकरेंनी भूमिका बदलली। आधी पैसे परत घेण्याच्या वक्तव्यानंतर आदिती तटकरेंची माघार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचा भाजपला धक्का। मणिपूरमध्ये भाजपला दिलेला पाठिंबा काढला। पाठिंबा काढल्यानंतरही भाजपला मणिपूरमध्ये बहुमत।